तब्बल 10 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या केतन अगरवाल हत्या प्रकरणात रविवारी एक अत्यंत महत्त्वाची तपास प्रक्रिया पार पडली. पहाटेची वेळ होती. लोहगड परिसरात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी नव्हती. मात्र त्या दिवशी गडावर पोलीस, फॉरेन्सिक अधिकारी आणि तपास पथकाची मोठी हालचाल सुरू होती. कारण पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना थेट घटनास्थळी आणले होते. उद्देश एकच होता, 18 जून रोजी नेमकं काय घडलं याचा प्रत्येक क्षण पुन्हा उभा करणे. पहाटे 5:30च्या सुमारास पोलीस पथक गडावर पोहोचलं. त्यानंतर आरोपींनाही घटनास्थळी आणण्यात आलं. विशेष म्हणजे पोलिसांनी केतन अगरवालच्या वजना इतकी डमी बॉडी देखील सोबत आणली होती. कारण केवळ जबाबांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीत आरोपींनी सांगितलेला घटनाक्रम कितपत शक्य आहे हे तपासायचे होते. 6:30 वाजल्यापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत पोलिसांनी आरोपींना एका मागोमाग एक प्रत्येक हालचाल दाखवण्यास सांगितली. केतनची कार कुठे पार्क करण्यात आली होती, चेतनने स्वतःची दुचाकी कुठे उभी केली होती, सिया आणि केतन कोणत्या मार्गाने गडावर गेले, चेतन नेमका कुठे थांबला होता, या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष घटनास्थळी शोधली जाऊ लागली. आरोपींनी दाखवलेल्या प्रत्येक ठिकाणाचे मोजमाप करण्यात आले, व्हिडिओ शूटिंग करण्यात आले आणि फॉरेन्सिक टीमने त्याची बारकाईने नोंद घेतली. यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा आला. पोलिसांनी डमी बॉडीचा वापर करून कथित हल्ल्याचा संपूर्ण क्रम पुन्हा एकदा उभा केला. केतनला दरीच्या कडेला कसे नेण्यात आले, त्यावेळी तिघांची नेमकी स्थिती काय होती, ढकलण्याच्या क्षणी कोणी कुठे उभा होता आणि त्यानंतर चेतनने कोणत्या मार्गाने खाली पळ काढला, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले. जवळपास 3 तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या निरीक्षणांची नोंद केली. तपास अधिकाऱ्यांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण आरोपींचे जबाब, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक पुरावे आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील परिस्थिती यामध्ये ताळमेळ बसतो का हे याच माध्यमातून स्पष्ट होते. जर आरोपींनी सांगितलेली कथा आणि घटनास्थळावरील वास्तव एकमेकांशी जुळले तर पोलिसांचा खटला अधिक मजबूत होऊ शकतो. मात्र जर कुठे विसंगती आढळली तर तपासाला नवी दिशा मिळू शकते. आता या 3 तासांच्या सीन रिक्रिएशन मधून नेमके कोणते निष्कर्ष समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित लोहगडच्या त्या ठिकाणी असतील. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.